महिलांच्या मध्ये, स्त्रियांच्या मध्ये शिक्षणाची ज्योत लावण्याचं काम ज्यांनी केलं त्या सावित्रीदेवी फुले यांची आज जयंती आहे। हा एक विलक्षण योगायोग आहे आणि म्हणून आज ज्या पवार साहेबांनी महाराष्ट्रात महिलांना 50% राज्य व्यवस्थेत वाटा देण्यापर्यंत आणि देशाच्या संरक्षण दलात काम करण्याची संधी देण्यापर्यंत काम केलं, त्यांच्या पवार साहेबांच्या या पक्षाची सावित्रीदेवी फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं समतेचा विचार पुन्हा महाराष्ट्रात टिकावा, देशात टिकावा यासाठी सुरू केलेली ही शिबिराची ज्योत मला खात्री आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वजण करू। मुलींची शाळा सुरू केली म्हणून सावित्रीदेवी फुलेंच्या वर प्रसंगी शेण गोळ्यांचा मारा झाला, पण त्या आपल्या ध्येयापासून हटल्या नाही। संघर्ष करण्याचा काळ होता, त्यांनी संघर्ष केला। सर्व समाज ज्योतिराव फुले आणि सावित्रीदेवी फुले यांच्या विरोधात कर्मठ समाज उभा राहिला, त्यावेळी त्या सगळ्यांच्या विरोधात तोंड देऊन सावित्रीदेवी फुले यांनी आपलं कार्य कायम चालू ठेवलं। आपल्या देखील काळात आपल्या समोर भविष्य काळात संघर्ष उभा राहिलेला आहे। येणारा निवडणुकीचं वर्ष म्हणजे संघर्षाचं वर्ष असतं। या निवडणुकीचा काळ 2024चा होणार आहे आणि या काळात आपण सर्वजण वैचारिक संघर्ष करण्यासाठी ठामपणाने भविष्य काळात काम करण्याची गरज आहे। आपण आपला पक्ष फोडला, मागच्या वेळी या ठिकाणी शिबिर झालं त्यावेळी अनेक जण दिग्गज या ठिकाणी समोर बसलेले होते, ते निघून गेल्यामुळं मागच्या कप्प्यात बसलेल्यांना यावेळी पुढच्या कप्प्यात येऊन बसायची संधी मिळालेली। त्यामुळे तुम्हा सर्वांचं जे प्रमोशन झालं त्याबद्दल नव्या वर्षात शुभेच्छा देतो, नाहीतर तुम्हाला काही पुढच्या लाईनीत येऊन बसायची संधी नव्हती। त्यामुळे बसलेल्या पुढच्या लाईनीतल्या सगळ्यांनी गेलेल्यांचे आभार माना, विनोदाचा भाग सोडून द्या, पण आपल्या नेत्यांना त्रास देण्याचं देखील काम झालं। अनिल देशमुख साहेबांच्या सारख्या नेतृत्वाला तुरुंगात जाण्याची वेळ आली। नवाब मलिक यांच्यावर काय प्रसंग आला आपणा सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना या प्रसंगातून जात असताना पवार साहेबांची साथ न सोडता आपल्या सगळ्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे। आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडतो। पवार साहेबांनी तर उभ्या आयुष्यात हा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करत असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या स्वाभिमानाची ज्योत पेटवली, ज्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीदेवी फुले यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली, छत्रपती शाहू महाराजांनी समतेची ज्योत पेटवली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अस्मितेची ज्योत आपल्या मनात पेटवली, या सर्व महापुरुषांचा आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची चौकट आखली। आम्ही शाहू फुले आंबेडकर का म्हणतो तर शाहूंनी आरक्षणाचा विचार या देशात भारतवर्षात नव्हे जगात कदाचित पहिल्यांदा मांडला। मागे राहिलेल्या पुढे येण्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे ही शाहू महाराजांनी भूमिका मांडली। समाजात अनेक घटक मागे राहिलेले हजारो वर्षाच्या चातुर्वर्णात अडकलेले जे आहेत त्यांना पुढे येण्याची संधी दिली पाहिजे हे शाहू महाराजांनी मान्य केलं आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी नुसता जातीभेद नाही आहे तर स्त्री पुरुषांचा देखील समाजात भेद आहे, त्या बहिणीला आपल्या पुढे आणण्याचं काम आपण केलं पाहिजे हा विचार दिला। या समतेचा आणि आरक्षण मानणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचा विचार हा घटनेच्या चौकटीत बसवण्याचं महान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण महामानव म्हणतो। आणि या तिघांचा विचार घेऊन महाराष्ट्रात आपण काम करायचंय। तो काम करत असताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही पुरोगामी विचाराची ज्योत पेटवत राहायचंय आणि म्हणून या निमित्तानं 2 दिवसात आपल्याला
विविध वक्त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे। मला मुद्दामून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा विश्वास मला आहे, या 2 दिवसाच्या शिबिरात आपल्याला अनेक विचार आपल्या समोर येतील। देशातली परिस्थिती सांगण्याचं काम या निमित्तानं होईल। आपण सगळ्यांनी याची नोंद करा विचारांची आणि मुद्द्यांची। आपण कमी कुठं पडतोय तर आपण बोलण्यात कमी पडतोय। आपण बोलण्यात कमी पडतोय कारण समोरच्या बाजूने जाहिरात प्रचंड आहे आणि जाहिरात प्रचंड असल्यामुळे आपण बोललेलं सगळीकडे दाखवलं जात नाही किंवा ऐकलं जात नाही। आपला समज असतो कोणच ऐकत नाही, पण लोक ऐकत असतात आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी वोकल झालं पाहिजे, बोललं पाहिजे आणि आपण ज्या विचारासाठी राजकारण करतोय त्या विचाराला महत्त्व देण्याचं काम केलं पाहिजे। आणि म्हणून हा विचार कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या पोहोचवण्याची जबाबदारी घेऊन या 2 दिवसात आपण या ठिकाणाहून जाऊ। मला खात्री आहे की आता जसं निवडणुका जवळ यायला लागल्यात तसे आपण घराघरात राष्ट्रवादी हा प्रयत्न सुरू केला। काही मतदारसंघात घरोघरी राष्ट्रवादीचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने घराघरापर्यंत जाऊन पोहोचवला। काही ठिकाणी कमी काम झालं, काही ठिकाणी जास्त काम झालं। त्यात सर्व ठिकाणी समानता येण्याचं काम आणण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचं आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा महाराष्ट्रात काही ठिकाणी आपण काढला। आमचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चाचा प्रचंड मोठा दौरा त्यांच्या मतदारसंघात पुणे जिल्ह्यात केला। त्यालाही उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद मिळाला। आज आमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंच्या सारख्या एका प्रामाणिक खासदारांना शिवछत्रपतींचा आणि शंभू महाराजांचा इतिहास ज्यांनी खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत पोहोचवला त्या डॉक्टर अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा आता काही जण उचलायला लागलेले आणि त्यामुळं जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आपल्या मागे आहे तोपर्यंत डॉक्टर अमोल कोल्हे डरने की बात नाही। सगळा पक्ष ताकदीनं तुमच्या मागे उभा राहील आणि म्हणून आपण या निवडणुका जात असताना आपला कार्यकर्ता विचारावर आधारित राहिला पाहिजे। पवार साहेबांनी हा पक्ष एका वैचारिक भावनेतून निर्माण केला, पण फार काळ आम्ही सत्तेत राहिल्यामुळे विचारांकडे दुर्लक्ष झालं आणि सत्तेकडे जास्त आपलं लक्ष गेलं। सत्तेत असताना विचारावर जोर द्यायला पाहिजे ही भावना आमच्या मनात कमी प्रमाणात शिवली आणि त्यामुळे विचार काय आहेत हा विचार न घेता काही लोक दुसऱ्या विचाराकडे आमच्या पक्षातून गेली। पण आपण मात्र सगळे पवार साहेबांना साथ देत ठामपणानं आज या ठिकाणी काम करताय। आपलं काम इतरांपेक्षा सोपं आहे। आपल्याला फार यंत्रणेची गरज नाही। आपण सत्तेत बसणाऱ्यांच्या चुका काय आहेत, देशातली महागाई, देशातली बेकारी, देशातल्या ज्या घटना मागच्या काळात घडल्या त्याच्यावर लक्ष केंद्रित करून लोकांना त्याची समज देण्याचं काम आपण जर केलं तर मला वाटतं की सत्ताधाऱ्यांच्या चुका जनतेसमोर मांडल्या तर जनता सुज्ञ आहे, जनता आपला निर्णय घेत असते। आपण मात्र जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं काम केलं पाहिजे। फुले शाहू आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्राने कायम स्वीकारलेला आहे, तो कधी त्यांनी टाळलेला नाही। यावेळी देखील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा विचार पुन्हा ताकदीनं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू। बरेच भाषणं होणार आहेत त्यामुळे मी माझं भाषण लांबवत नाही। या ठिकाणी आपल्याला मी पासेसचं सांगितलं, जेवणाच्या वेळी पुन्हा बाहेर पासेसचं टेबल ठेवणार आहेत। ज्यांना पास मिळालेले नसतील, ज्यांनी स्वतःचा पास गडबडीत घेतलेला असेल त्यांनी आपला जो काही पास असेल तो बाहेर जेवणाच्या वेळी टेबल मांडली जातील त्यावेळी पासेस घ्यावेत आणि त्या कॅटेगरीच्या दालनात आपण सगळ्यांनी जाऊन बसावं अशी माझी एक विनंती आहे। आज अंगणवाडीच्या सेविकांनी मुंबईमध्ये आंदोलन पुकारलेलं आहे। आझाद मैदानात हजारोच्या संख्येनं अंगणवाडी सेविका आज सावित्रीदेवी फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी बसलेल्या आहेत। त्यांना देखील त्यांनी आम्हा सगळ्यांना बोलवलेलं, पण आज हे शिबिर या ठिकाणी असल्यामुळे त्यांना देखील या व्यासपीठावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी पाठिंबा देतो, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देतो। आणि त्याचबरोबर आज आपल्या सर्वांना आणखीन एक
छोटीशी भेट विचाराची धन म्हणून देण्याचं काम आम्ही करणार आहोत. करता करविता कार्यकर्ता म्हणून विकास लवांडे यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना हे पुस्तक उपयुक्त आहे. जवळपास 40 विषय त्यात मांडण्यात आलेले आहेत आणि 240 पानाचं हे पुस्तक आहे. सर्व शिबिरातील पक्षामार्फत हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी हे पुस्तक करता करविता आणि कार्यकर्ता या पुस्तकाचं प्रकाशन समोर या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते त्याचं प्रकाशन होईल आणि त्यानंतर योग्य वेळी आपल्या सर्वांना ते पुस्तक देण्याचं काम होईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी मनपूर्वक आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात हे हॉल जवळपास भरलेला आहे. आपण वेळेवर सगळं सुरू करत असल्यामुळं काही जणांनी पुढच्या अर्धा तासात पोचतो असे निरोप दिलेले आहेत आणि त्या सर्वांचंच मी स्वागत करतो. आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना 2 दिवसाच्या या विचाराचं धन लुटत असताना आपण शांत चित्ताने इथं बसावं. इकडं गेलाय तिकडं गेलाय फिरत आहे, टेबलवर बसलाय, जेवणाच्या तिथं बसलाय, असं चालणार नाही. आता या पक्षात शिस्तबद्ध पद्धतीनं आपण पवार साहेबांना साथ द्यायला पूर्ण ताकदीनं काम करायचं असेल तर इथं मांडलेले विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हा सर्वांच्याकडून व्हावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा सर्वांचंच स्वागत करतो. सगळ्या VIP मान्यवर नेत्यांनाही माझी विनंती की पूर्ण वेळ शिबिरात आपण सगळ्यांनी बसायचं आहे आणि या ठिकाणी जाताना किती शिल्लक राहिले याची नोंद ठेवायची व्यवस्था आपण केलेली आहे. त्यामुळे जाताना संध्याकाळी पवार साहेबांचं भाषण संपताना आपण जाताना नोंद करून जायचं आहे म्हणजे सगळा विचार ऐकण्याच्यासाठी सगळे आपण होतात याची खात्री होईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी इकडच्या बाजूला मागच्या बाजूला जेवणाची वेळ आहे त्यावेळी इकडच्या बाजूला मागच्या वेळी आपण बहुतेक सगळे होता जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी जेवण होईल. पुन्हा वेळेत सांगितलेल्या वेळेत इथे येऊन बसा कारण आज आपल्याला अतिशय उत्तम भाषणं होणार आहेत. वेळ कमी आहे, वेळेत आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी सहकार्य द्यावं ही विनंती करतो. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.